नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची देवघरामध्ये स्थापना कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नसते. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. स्थापना गुरुवारच्या दिवशी करावी किंवा गुरुपुष्यामृत योगावरती आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आतरतेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारे आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारे पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेश अभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती आणि सेवा करावी. ज्यांना स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे, कधी कशी करावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी इथे मी स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी इथे मी पूजेसाठी साहित्य घेतलेले आहे. गाईचे कच्चे दूध घेतलेले आहे, दही घेतलेले आहे, साखर, तूप, मध, चंदनचा अष्टगंध घेतलेला आहे, फुले घेतलेली आहे. स्वामी महाराजांची प्रतिमा आहे त्याच्यासाठी मी इथे हार घेतलेला आहे. अभिषेक करण्यासाठी पाणी घेतलेले आहे. स्वामींसाठी अत्तर घेतलेले आहे आणि पिवळे चंदन घेतलेले आहे वाटीमध्ये स्वामींचा अभिषेक करण्यासाठी. पाटावर किंवा चौरंगावर लाल कापड अंथरून घ्यायचं आहे. त्याच्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. स्वामींचा फोटो आहे, ते फोटो मी पुसून स्वामींच्या फोटोला चंदनचा टिक्का लावणार आहे, अत्तर लावणार आहे आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोला हार घालून घेणार आहे. त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर एक छोटासा पाट ठेवला आहे, त्याच्यावर आसन ठेवलेलं आहे आणि थोड्याशा अक्षता त्याच्यावरती टाकून घेतलेल्या आहेत. थोडेसे फुलं टाकायचे आहेत स्वामींची स्थापना करण्यासाठी. आता एक तामण घ्यायचं आहे स्वामींचा अभिषेक करण्यासाठी. एका तामणामध्येही मी थोडीशी फुलं टाकून घेतलेली आहे स्वामींना आसन देण्यासाठी. त्याच्यावर आपण स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत आणि मूर्तीला आपण अभिषेक करणार आहोत. सुरुवातीला आपण पाण्याने अभिषेक करणार आहोत, त्यानंतर दुधाने अभिषेक करणार आहोत. दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण दह्याने अभिषेक करणार आहोत. अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर साखरेने अभिषेक करणार आहोत. साखरेचा अभिषेक झाल्यानंतर आपण तुपाने अभिषेक करणार आहोत. तुपाचा अभिषेक झाल्यानंतर आपण मधाने अभिषेक करणार आहोत. हा अभिषेक तुम्ही सर्व एकत्र करून ही पंचामृताने करू शकतात. यानंतर वाटीमधल्या चंदनने आपण अभिषेक करणार आहोत स्वामींचा. अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक करायचा आहे. यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. यानंतर स्वामींच्या मूर्तीवर पळीने पाणी टाकून आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पुरुष सूक्त वाचायचं आहे. संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये आहे, या दोन्हीपैकी आपण कुठलेही एक वाचू शकता. त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळी जप करायचा आहे. तारक मंत्रही तुम्ही म्हणू शकतात. स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेले आहे. यानंतर स्वामींच्या मूर्तीला एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एका कापसाच्या बोळ्याने अत्तर लावून घ्यायचं आहे. स्वामींना चंदनाचा टिका लावायचा आहे. यानंतर स्वामींच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर स्वामींना माळ घालायची आहे, फुलं व्हायचे आहेत, तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करायचं आहे स्वामींना. प्रसाद म्हणून फळं असतील तर फळं ठेवायचे आहेत, दूध ठेवायचं आहे स्वामींसाठी. एक
तांब्या भरून लोटा ठेवायचा आहे स्वामींच्या पुढे. घरात जो काही आपण स्वयंपाक केलेला असेल त्याचा आपण नैवेद्य ठेवायचा आहे स्वामींसाठी. अशा प्रकारे स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती किंवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील तर फुले स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात, त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना वाहावीत. नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर मग दीप, अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवा. एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही. अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थाचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्राबद्दल दया असू द्या. कोणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागा व स्वामींचे सतत नामस्मरण करा. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्त्वाचे आहे. आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1, 3, 7 अध्याय वाचन करावेत. रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे वचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.